या वांगी न्यायला जवळपास असाल तर घेऊन या. हो का बघा मस्त असे लय वांगे आहेत. आता सध्या निघत्यान अर्धा 1 किलो. आता सध्या पण निघतात अर्धा किलो तरी निघतात. मस्त अशी वांग्याची भाजी आणि भेंडी तर हो का बघा मी झाडाची तोडली सुद्धा नाही भेंडी. एवढी मोठी झाड तिकडं पलीकडे पडली माहिती का. हो का बघा दिसले का. हो का भेंडी तोडली सुद्धा नाही. निबर ढक झाली सगळी. उरुळी लय लांब आहेत. 2 तास लागतात यायला. कुठे राहता पुण्यामध्ये सांगितलं नाही मला. तुम्ही सांगा मी तिथे भेट देते तुमची. 2 तास. कुठे राहता तुम्ही पुण्यात. छान. जवळपास म्हणजे पुण्यामध्ये कुठे असाल तर सांगा. लोहगाव. हां होय लोहगावला होतं. हा लोहगावला का. ओके. लय लांब आहे म्हणल्यावर काय. नसतर वांगी इतकी लागतात ना. लय वांगी लागतात प्रमाणाच्या बाहेर. इथं तर शेजारी पाजारी नेतात. हो सांगितलं होतं लोहगाव. तर मस्त अशी वांगी लागल्यात छानपैकी. आणि ह्याची चवळीची शेंग तिकडं एकच नाही 2 आहेत. 2 वांगीची झाड आहेत. दोन्ही पण झाडाला लखडलेत वांगे. पलीकडल्या बी झाडाला तसेच लागलेत. आणि त्या ह्याची शेंग पण लागली. आपलं काय म्हणतात त्याला घेवडा पण असं मस्त असं आलेला आहे. भरपूर आहे घेवडा पण. छान असतं घेवडा. आणि वांगी तर लय भारी कोवळी इतकी टेस्टी लागतात ना वांग्याची झाडं. खूप छान लागतात. मी सकाळी वांग मस्तपैकी वांग केलं होतं. काल आज तिखटच वांग केलं होतं. काल भरीत केलं होतं वांग्याचं. म्हणजे असं वांगे बारीक म्हणजे असं मध्ये बघून चिरून त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे तेलात टाकून परतून कोथिंबीर लसूण हिरवी मिरची वगैरे टाकून परतून मस्त असं खरडलं होतं. एकदम टेस्टी लागत होतं. म्हणजे नवीनच रेसिपी केली होती बरं का. मी नाही ब्लॉक केलं. मी कशाला करू. तर आहे ना. तर मी ब्लॉकमधनं काढते त्या जे कमेंट म्हणजे ब्लॉक मला माहीत नाही काय झालं ते. काय सारखे वांगे बटाटे खायचे. मग काय खायचं. मला वांगे बटाटेच आवडतात. तुम्ही दुसरे काम काय करत होता ताई. मी नर्सरीमध्ये कामाला जात होते. कंपनीमध्ये जॉब पण करत होते बरं का. कंपनीमधलं सोडून दिलं आहे. आता नर्सरीमध्ये थोडंसं दिवस केलं मी 1-2 महिना. परत नंतर नाही केलं. रविजा जय भीम दादा कशा मी खूप छान आहे दादा. तर आहे ना दादा शेलारची ID ब्लॉक झाली. हो का. तुम्ही त्या आयडीवरनं मला कमेंट करा. मी तुम्हाला ब्लॉक करते. तर आहे ना मेन म्हणजे का नाही तुम्हाला सांगू का मी. तुमचे 20 रुपये दिले का. तुमचे 23 रुपये दिले का. म्हणजे कुठले 20 रुपये राहिले होते. पण का मी नाही केलं दादा. झालं असेल चुकून वगैरे झालं असेल. मी असं तर करण का. माझ्याकडून मी तरी म्हणते आज कसं काय दादा नाही तर बाळू दादा आज कसं काय नाही तर लाईव्हला तुम्ही नाहीत अजून. कोण दुसरं अजून कोण मला नाही ब्लॉक झालेलं माहिती. कशा आहात कंपनीमधले. कंपनीतले हा आहेत. नाही तर दिली. तुम्हाला कसं माहिती. आहेत दे नाहीत की. सरांचीच गाठ पडना गेली आहे. अगोदर 1350 रुपये राहिले होते. आणि त्यानंतर मी 4 दिवस गेले. ज्या वेळेस म्हणजे मला यायचं होतं कंपनीमध्ये कामाला. पण आहे ना म्हणजे आईचं म्हणजे निधन झाल्यामुळं मी कामाला गेले नाही. आणि म्हणजे असं माझी इच्छाच होत नाही की कामाला जाऊन काम करावं असं इच्छा होत नाही. म्हणजे असं खूप हे होतं. कंपनीतले माझे पैसेच दिले नाहीत बरं का. काय म्हणजे सरांची गाठ नाही वगैरे पडली. त्या दिवशी सरांना फोन वगैरे लावला होता. पण माझं काही सुपरवायझर फोन म्हणजे असं सांगत बी नाहीत बोलत पण नाहीत. त्यामुळे मी सारखं 2-3 वेळेस जाणं येणं केलं.